क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में। क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में। कर्तव्य पथ पर जो मिला ये भी सही वो भी सही। वरदान नहीं मानूंगा हो कुछ पर भी हार नहीं मानूंगा हार नहीं मानूंगा। हिंदीमध्ये असं म्हटलं जातं, हर पंछी की उड़ान की एक सीमा होती है। हर पंछी की उड़ान की एक सीमा होती है, वैसे मेरे भी उड़ान की एक सीमा है। कैसे किया जाए असीमित गुणगान, जिसका किया जाना चाहिए असीमित गुणगान। एखाद्या व्यक्तीचं असीमित गुणगान कशा पद्धतीने केलं पाहिजे, ज्या व्यक्तीचं गुणगान हे असीमित व्हायला पाहिजे, हा प्रश्न आज हा व्हिडिओ तयार करत असताना माझ्या समोर त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती मला पडलेला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करतो। पद्मभूषण, संसदरत्न, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत। अटल बिहारी वाजपेयींचा जन्म हा 25 डिसेंबर 1924 ला त्यांच्या मूळ गावी म्हणजेच ग्वालियर राज्यामध्ये त्या ठिकाणी झाला। जे ग्वालियर राज्य त्यावेळेला ब्रिटिश कालामध्ये त्याला ग्वालियर राज्य म्हणलं जायचं आणि भारत 1947 ला स्वतंत्र झाल्यानंतर ते मध्य प्रदेश राज्यामध्ये त्या ठिकाणी येतं। 1924 ला त्यांचा जन्म होत असताना त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे अत्यंत उत्तम असे कवी होते आणि तिथल्याच एका शाळेमध्ये त्या ठिकाणी ते मास्टरचं काम देखील त्या ठिकाणी ते करत होते। त्यांची आई कृष्णादेवी यांच्या पोटी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म त्या ठिकाणी झाला। अटल बिहारी वाजपेयींचं जर पूर्ण शिक्षण आपण जर लक्षामध्ये घेतलं, त्यांचं शालेय शिक्षण हे सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गोरकी 12 ग्वालियर या ठिकाणी त्यांचं झालं। त्यांचं कॉलेजचं शिक्षण हे विक्टोरिया कॉलेज आणि आत्ताचं लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं, जे की ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणी आहे। त्याचबरोबर दयानंद कॉलेज, जे डीव्ही कॉलेज म्हणून संपूर्ण जगामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे, अशा डीव्ही कॉलेजमधून कानपूरच्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं। ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी शिक्षण घेत होते ते ग्वालियरला शिक्षण घेत असताना विक्टोरिया कॉलेजमध्ये म्हणजेच लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन हे हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या विषयांमध्ये त्या ठिकाणी केलं आणि दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज म्हणजे डीव्ही कॉलेजमध्ये त्यांनी कानपूरच्या राजनीतिक विज्ञान म्हणजे पॉलिटिकल सायन्स MA मधून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण केलं। हे शिक्षण घेत असताना अटल बिहारी वाजपेयी यांना LLB मध्ये सुद्धा त्या ठिकाणी इंटरेस्ट होता, वकिलीमध्ये इंटरेस्ट होता। त्यांनी वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी LLB ला ऍडमिशन घेतलं, परंतु नंतर त्यांची जी रुची आहे ही रुची त्यांची पत्रकारितेमध्ये त्या ठिकाणी वाढली आणि म्हणून त्यांनी LLB चं शिक्षण हे मध्येच सोडलं आणि त्या ठिकाणी जर्नलिझमला त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं ऍडमिशन घेतलं। हे सगळं करत असताना अटल बिहारी वाजपेयींचं ज्या वेळेला अत्यंत तरुण वयामध्ये अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेला त्यांची राजनीतिक जे विचारधारा आहे ही त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात झालेली होती आणि म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये अटल बिहारींचं जे त्या ठिकाणी एक विचारधारा त्यांची बनलेली होती ती साम्यवादाची बनलेली होती, कम्युनिझमची त्या ठिकाणी बनलेली होती। म्हणजे ते असं म्हणायचे की हम सब बराबर है, आपण सगळे एक आहोत। परंतु 1939 साली ज्या वेळेला त्यांचा संपर्क हा बाबा आमटेंसोबत त्या ठिकाणी आला त्यावेळेला 1939 साली 1939 ला वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS मध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश घेतला आणि वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे 1947 ला ते पूर्ण वेळ प्रचारक म्हणून RSS मध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम हे अत्यंत जोमानं करण्यासाठी सुरुवात हे अटल बिहारी वाजपेयींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते। एवढंच नाही, अटल बिहारी वाजपेयींना त्या ठिकाणी सगळेच नेते असतील, मग पक्षामधले असतील, विरोधक असतील, सगळेच लोक त्यांना पॉलिटिशियन बियॉन्ड पॉलिटिक्स असं त्या ठिकाणी म्हणायचे। एक राजकारणी राजकारणाच्या पलीकडचा इतका असं उत्तुंग व्यक्तिमत्व अटल बिहारी वाजपेयींचं त्या ठिकाणी होतं आणि अटल बिहारी वाजपेयी नेहमी सगळ्या लोकांना त्या ठिकाणी एक गोष्ट सांगायचे, ते असं म्हणायचे, मैं आपकी गलतियों का विरोध करना नहीं छोड़ूंगा, मैं
आपकी गलतियों का विरोध करना नहीं छोड़ूंगा, लेकिन मैं अपनी गलतियों के विरोध करने के अधिकार को भी छोड़ने नहीं दूंगा. मी तुमच्यावरती टीका करणार आहे. जर तुम्ही काही चुकलात तर तुमच्यावरती टीका ही 100% त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळं हा तर विषय वेगळाच आहे की तुमच्यावरती टीका होणारच आहे, परंतु माझ्यावरती जी सुद्धा ज्या वेळेला तुम्ही टीका कराल, मी जर काही चुकीचं काम केलं, माझ्या पक्षाने जर काही चुकीचं काम केलं, तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आमच्यावरती टीका करण्याचा अधिकार हा आम्ही तुम्हाला सोडू देणार नाही. इतका असं चांगले विचार अशा व्यक्तीचे त्या ठिकाणी होते, म्हणून त्यांना त्या ठिकाणी म्हणलं जायचं पॉलिटिशियन बियॉन्ड पॉलिटिक्स, राजकारणाच्या पलीकडचा राजनीतिज्ञ असं त्यांना त्या ठिकाणी म्हटलं जायचं. आणि म्हणून राजकारणामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी होते, परंतु शत्रू त्यांना कुणी नव्हतं. सगळेजण त्यांचे कॉम्पिटिटर होते, परंतु एकही माणूस त्यांचा इनिमी नव्हता, शत्रू कुणीही त्यांचं त्या ठिकाणी नव्हतं. आणि म्हणून एक उदाहरण मला या ठिकाणी द्यावं असं वाटतं, ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत त्यांचे संबंध इतक्या अत्यंत म्हणजे बीजेपी आणि काँग्रेस त्यावेळेचा जनसंघ आणि काँग्रेस याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक हा त्याही काळामध्ये होता, आजच्याही काळामध्ये आहे. तरी सुद्धा पंडित नेहरूंबद्दल त्यांचे बोलताना अत्यंत त्यांनी बॅलेन्स्ड भूमिका पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल त्या ठिकाणी ठेवलेली होती. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंसोबतचे त्यांचे संबंध हे सुद्धा अत्यंत मधुर त्या ठिकाणी असलेले आपल्याला इतिहासामध्ये त्या ठिकाणी आढळून येतात. आणि अटल बिहारी वाजपेयी नेहमी नेहरूंना म्हणायचे की तुमचा स्वभाव हा चर्चिल आणि चेंबरलिन सारखा आहे, तुम्ही अत्यंत बॅलेन्स्ड भूमिका ठेवून त्या ठिकाणी तुम्ही तुमचं राजकारण त्या ठिकाणी करत असता. चर्चिल म्हणजे कोण? चर्चिल म्हणजे युनायटेड किंगडम, इंग्लंडचे त्यावेळेचे पंतप्रधान. आणि हे चर्चिल जे होते, हे चर्चिल अत्यंत सौम्य प्रकृतीचे होते, अत्यंत पीसफुल होते, त्यांना राग कधी येत नव्हता, शांत डोक्यानं ते त्या ठिकाणी राजकारण करायचे. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी त्यांना सांगतात की तुम्ही काश्मीरचा जर मुद्दा आला तर त्यावेळेला तुम्ही चर्चिल होता, अत्यंत शांत डोक्यानं त्या ठिकाणी तुम्ही विचार करता, त्यांना पाहिजे त्या सूट तुम्ही त्या ठिकाणी देता. परंतु ज्या वेळेला हैदराबादचा विचार येतो त्यावेळेला तुम्ही चेंबरलिन होता. चेंबरलिन अत्यंत गरम स्वभावाचे होते, अत्यंत रागिष्ट होते. आणि त्याच्यामुळं ज्या वेळेला हैदराबादच्या निजामांनी ठरवलं की आम्हाला भारतामध्ये यायचं नाही, एकतर आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ, पाकिस्तानमध्ये आम्हाला जाऊ दिलं नाही तर आम्ही आमचं स्वतःचं सेपरेट राष्ट्र त्या ठिकाणी बनवू, त्यावेळेला इतकं गरम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती जवाहरलाल नेहरू झाले. इतका राग त्यांना त्या ठिकाणी आला की त्यांनी सरदार पटेलांच्या साह्यानं, त्यांचे जे मंत्री होते गृहमंत्री, त्यांच्या साह्यानं त्यांनी त्या ठिकाणी सेना पाठवली आणि संपूर्ण हैदराबाद हा भारतामध्ये त्या ठिकाणी विलय करून घेतला. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयी त्यांना चर्चिल आणि चेंबरलिन असं त्या ठिकाणी म्हणायचे. एवढंच नाही, अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंना सन ऑफ इंडिया ही उपाधी सुद्धा जर देण्याचं काम कुणी जर केलं असेल तर ते काँग्रेसच्या दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीनं केलेले नाही, ते काम हे अटल बिहारी वाजपेयींनी केलं. आणि त्यांनी त्या ठिकाणी सन ऑफ इंडिया हे त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी म्हणलं. 1978 साली ज्या वेळेला इमर्जन्सी नंतर अटल बिहारी वाजपेयींचं ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी सत्तेमध्ये आल्यानंतर ते विदेश मंत्री त्या ठिकाणी झाले. आणि विदेश मंत्री झाल्यानंतर त्यांच्या विभागातले जे काही ब्युरोक्रॅट्स होते, जे अधिकारी होते, त्या लोकांनी काय केलं की त्या विदेश मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंचा एक फोटो लावलेला होता. अटल बिहारी वाजपेयींना इम्प्रेस करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी आपल्याला काहीतरी बक्षीस देतील, चांगलं काहीतरी त्या ठिकाणी काम आपल्याला देतील. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारणी इथं जर साधा सरपंच असला तरी लोक त्याची चमचेगिरीने लांगुल चालन करतात, मग इथं तर केंद्राचे विदेश मंत्री. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्या साऊथ ब्लॉक मधला त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरूंचा फोटो काढून टाकला. मग दुसऱ्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी तिथे गेल्यानंतर ते म्हणले, अरे यहाँ पे पंडित जी की जो तस्वीर थी वो कहाँ पे गई. त्यावेळेला कुणीच काही बोललं नाही. तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी गेले त्यावेळेला आपोआप परत त्या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा फोटो हा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो ठेवलेला होता. इतके चांगल्या पद्धतीचं राजकारण हे त्या ठिकाणी करत होते. आपले जे विरोधक आहेत ह्या विरोधकांना तुच्छ समजायचं काम, आपण सत्तेत आलोत म्हणल्यावर आपल्यामध्ये अहंकार आला पाहिजे, हे कधीही त्यांना त्या ठिकाणी वाटलं नाही. हा अत्यंत मोठा एक अटल बिहारी वाजपेयींकडनं एक चांगली शिकण्याची गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. अटल बिहारी वाजपेयी जरी विपक्षामध्ये असले
तरी सुद्धा ते नेहमी एकच विचार करायचे, तो म्हणजे की हे देशासाठी काम आहे का नाहीये, नुसतीच विरोधाला विरोध करायचा म्हणून आपण भूमिका ठेवली पाहिजे का आपण त्या ठिकाणी देशाचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून याचं मूर्तिमंत जर उदाहरण मला जर त्या ठिकाणी द्यायचं असेल तर मी एकच त्या ठिकाणी उदाहरण देऊ शकतो, ते म्हणजे 1971ला त्या ठिकाणी ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान म्हणजे वेस्ट पाकिस्तान म्हणजे आत्ताचा त्या ठिकाणी बांगलादेश हे त्या ठिकाणी आहे, त्यांच्या अंतर्गत गृहयुद्ध इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी चालू होतं की अनेक लाखोच्या लाखो लोक त्या ठिकाणी रिफ्युजी म्हणून त्या ठिकाणी शरणागत म्हणून आपल्याकडे शरणासाठी आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी आले. त्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी नारा दिलेला होता की गरिबी हटाव गरिबी हटाव, आणि गरिबी हटावचा जो त्यांनी नारा दिलेला होता, परंतु त्यांचा सगळा वेळ हा त्या ठिकाणी ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तानच्या भांडणामध्ये त्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती जात होता. आपल्या सगळ्यांना माहिती असेल एक पिक्चर 2-3 वर्षापूर्वी त्या ठिकाणी INS गाझी नावाचा त्या ठिकाणी आलेला होता, गाझी पाणबुडीवरती त्या ठिकाणी आलेला होता. चारी बाजूनं भारतावरती त्या ठिकाणी अटॅक व्हायला सुरुवात झालेली होती, चारी बाजून आक्रमण भारतावरती त्या ठिकाणी होत होतं. याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी बांगलादेशाची जी परिस्थिती होती, जे आपल्याकडे लोक येत होते ते थांबवण्यासाठी, त्यांच्या देशामध्ये शांती यायला पाहिजे म्हणून इंदिरा गांधी त्या ठिकाणी प्रयत्न करत होत्या. आणि त्यावेळेला पाकिस्ताननी चारी बाजूने त्या ठिकाणी अटॅक केला. पहिला अटॅक जो होता तो म्हणजे त्यांनी त्यांची गाझी नावाची पाणबुडी हे चेन्नईच्या पोर्टवरती आणि INS विक्रांत जे आपलं मोठं मालवाहक युद्धाचं जे जहाज होतं, ज्याच्यावरती सगळे विमानं आणि अत्यंत मोठमोठी स्फोटकं त्या ठिकाणी ठेवली जातात, ते ध्वस्त करण्यासाठी, ते कब्जामध्ये घेण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पहिला अटॅक केला. दुसरा अटॅक त्या ठिकाणी जेसलमेरमध्ये केला. आपल्या सगळ्यांना माहिती असेल सनी देओलचा पिक्चर बॉर्डर त्या ठिकाणी आलेला होता आणि त्या ठिकाणी 120 सैन्य भारताचं त्या ठिकाणी होतं. 3000 सैनिक पाकिस्तान त्या ठिकाणी जेसलमेरच्या लोंगेवाला बॉर्डरवरती त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती रणगाडे आणि 3000 सैनिक त्यांची त्या ठिकाणी होती. दुसरी लढाई त्या ठिकाणी चालू होती, तिसरी लढाई काश्मीरमध्ये चालू होती, चौथी लढाई हे ढाकामध्ये त्या ठिकाणी चालू होती, ढाकाच्या शहरामध्ये त्या ठिकाणी चालू होती. आणि मला सांगताना फार अभिमान वाटतो आणि माझं ऊर भरून त्या ठिकाणी येतं अभिमानाने की जी ढाकामध्ये लढाई चालू होती त्या ठिकाणी जनरल मियाजी जे होते त्यांना त्या ठिकाणी आपल्या भारतीय सैनिकांनी 93,000 सैनिकांना पाकिस्तानच्या त्या ठिकाणी सरेंडर करायला लावलं. आणि त्यावेळेला 1971चं जे युद्ध होतं ते युद्ध आपण जिंकलो आणि बांगलादेशाची पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेश त्या ठिकाणी जन्माला त्याच्यामध्ये आला. आणि त्यावेळेला विपक्ष सगळेजण त्या ठिकाणी संसदेमध्ये सांगत होते की अरे इंदिरा गांधी तुम्ही तर गरिबी हटाव गरिबी हटाव गरिबी हटाव हे बोलत होते, तुम्ही तर दुसऱ्या देशांच्या भांडणामध्ये लागले, तुम्हाला काय वर्ल्ड लीडर व्हायचंय का, तुम्हाला काय जागतिक नेता त्या ठिकाणी व्हायचंय का. त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी एकमेव असा विपक्षाचा नेता होता, त्या नेता त्या ठिकाणी समोर आलं आणि त्यांनी सांगितलं की इंदिरा गांधी या दुर्गा आहेत, दुर्गाचा अवतार आहे. आणि इंदिरा गांधीला त्यांनी दुर्गा नावाची उपाधी त्या ठिकाणी दिली, म्हणजे सन ऑफ इंडिया उपाधी दिली अटल बिहारी वाजपेयींनी पंडित नेहरूंला. त्यांच्याच मुलीला इंदिरा गांधीला अटल बिहारी वाजपेयींनीच परत उपाधी दिली, ती उपाधी होती दुर्गाची. म्हणजे किती हा माणूस सगळ्या बाउंड्री तोडून एवढंच नाही राजकारणाच्या पलीकडे राजकारण करण्याचं काम हे त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि त्या सगळ्या इंदिरा गांधीला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मॅडम जी सगळं विपक्ष मी माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा करेल, तुम्ही जे काम करताय हे अत्यंत धाडसाचं काम आहे, हे देशासाठीचं काम आहे आणि हे काम तुम्ही करत असताना विपक्ष म्हणणं तुम्हाला 1% त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. ज्या वेळेला सगळ्या गोष्टी संपतील त्यावेळेला गरिबी हटावचे आपण जे काही सगळा विपक्ष त्या ठिकाणी म्हणत होता गरिबी हटाव करणार आहेत आणि हे तुम्ही कुठं अडकलात ते नंतर आपण पाहू, हे सांगण्याचं काम हे त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी केलं. हे मला सांगताना फार मोठ्या प्रमाणावरती आनंद वाटतो. अटल बिहारी वाजपेयींची त्यावेळेला एक कविता होती, ती कविता मला या ठिकाणी सांगावीशी वाटती. याच संपूर्ण गोष्टीला त्या ठिकाणी त्यांनी निगडीत तयार केलेली होती, ती म्हणजे हास्य में रुदानों में तूफानों में अमर असंख्यक बलिदानों में उदानों में वीरानों में अपमानों में सम्मानों में उन्नत मस्तक सीना उबरा सीना पीड़ाओं में पलना होगा कदम मिलाकर चलना होगा. हे काम अटल बिहारी वाजपेयींनी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेलं होतं.
ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी नवीन नवीन राजकारणामध्ये होते त्यावेळेला 1951 साली ते जनसंघामध्ये त्या ठिकाणी सामील झाले. जनसंघाच्या उत्तर भारताचे त्या ठिकाणी ते राष्ट्रीय सचिव म्हणून त्या ठिकाणी काम पाहत होते. 1957 साली पहिल्यांदा त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली. ती निवडणूक त्यांनी मथुरामधून त्या ठिकाणी लढलेली होती आणि पहिलीच निवडणूक त्या ठिकाणी ते हरले आणि राजा महेंद्र प्रताप सिंग यांच्या विरोधामध्ये ते लढत असताना राजा महेंद्र प्रताप यांचा त्या ठिकाणी विजय झाला. परंतु त्याचसोबत ते दुसऱ्या जागेवरनं त्या ठिकाणी लढत होते. 1957 साली बलरामपूर च्या लोकसभेच्या सीटावरनं त्या ठिकाणी ते निवडून आले. 1968 साली ते जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी झाले. 1975 साली ते 1977 सालापर्यंत ते त्या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये 2 वर्ष जेलमध्ये राहण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी केलं. आणि ज्या वेळेला इमर्जन्सी नंतर इंदिरा गांधींचं सरकार पडल्यानंतर 1977 साली मोरारबाजी देसाई यांच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी ते विदेश मंत्री म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम पाहिलं. आणि 1980 साली जनसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करता येत नाही, सगळे विचारधारेचे वेगवेगळे लोक त्या ठिकाणी आहेत हे त्यांच्या लक्षामध्ये आल्यानंतर 1980 साली विजयाराजे सिंधिया, LK आडवाणी, लालकृष्ण आडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून त्यांनी भारतीय जनता पार्टीची सुरुवात त्या ठिकाणी करण्याचं काम हे त्या ठिकाणी त्यांनी केलं. मला सांगताना फार आनंद वाटतो की एकमेव अटल बिहारी वाजपेयी एकमेव असं नेते आहेत की ज्यांनी 5 वर्ष त्या ठिकाणी त्यांचे नॉन काँग्रेसमन म्हणून पंतप्रधान म्हणून त्यांनी त्यांचं सरकार पूर्ण करण्याचं काम हे त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये केलं. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना 19 मार्च 1998 पासून 22 मई 2004 पर्यंत हे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आपल्याला 5 वर्ष पूर्ण केलेलं नॉन काँग्रेसचं सरकार हे त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि लीडर ऑफ लिडिंग लीडर्स हे त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींना त्या ठिकाणी म्हणलं जायचं की ज्या वेळेला एनडीएचं सरकार त्यांनी 1998 साली त्या ठिकाणी बनवलेलं होतं. मला सांगताना अभिमान वाटतो, हे सांगताना मला त्या ठिकाणी अचंबित सुद्धा त्या ठिकाणी मी होतो की विविध आयडिओलॉजीची लोक, विविध फिलॉसॉफीची लोक, विविध ऑब्जेक्ट असलेली लोक, विविध ऍस्पिरेशन्स असलेली लोक हे सगळे एकत्र अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी केलेली होती. एनडीए मध्ये नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मध्ये 24 पॉलिटिकल पार्टीज त्या ठिकाणी होत्या. हे 24 पॉलिटिकल पार्टी म्हणजे एक गोष्ट समजून घ्या की 24 आयडिओलॉजी, 24 विचारधारा, 24 फिलॉसॉफी हे त्या ठिकाणी होते. एवढंच नाही तर जेडीयू आणि एलजेपी म्हणजे जनता दल युनायटेड आणि लोक जनशक्ती पार्टी जे नितीश कुमारांची आणि रामविलास पासवानांची होती, हे बिहारमध्ये इतकं पार ह्यांच्या भांडणं हाणामाऱ्या व्हायची ह्यांच्या पार्टीमध्ये बारी त्या ठिकाणी होती, इतके धूर विरोधी ते एकमेकांचे होते. तरी सुद्धा ते एकाच अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये दोघं सुद्धा मंत्री त्या ठिकाणी होते. अशा अटल बिहारी वाजपेयींनी अनेक विविध दिशेला पळणारी घोडे हे एकत्रित करून एका टांग्याला बांधण्याचं काम हे अटल बिहारी वाजपेयींनी केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांना लीडर्स ऑफ लिडिंग लीडर्स म्हणजे जे लिडिंग करतात त्या लिडिंग करणाऱ्या लीडर्स सुद्धा ते लीडर होते असं त्या ठिकाणी त्यांना म्हणलं जायचं. आणि म्हणून हे अत्यंत उच्च दर्जाचं काम हे त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींकडनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झालेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. 1953 साली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी त्यांनी भारत जोडो अभियानामध्ये सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती सहभाग त्या ठिकाणी त्यांनी नोंदवलेला होता. ते त्यांचे अत्यंत आवडतीचे लीडर, ज्यांच्याकडनं ते इन्स्पिरेशन घेत होते, ज्यांच्याकडनं ते प्रेरणा घेत होते, अशा लीडरचं नाव म्हणजे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत. हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेला ते श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत त्या ठिकाणी आमरण उपोषणावरती बसले की एक देश में 2 विधान 2 निशान नहीं चलेगा. काश्मीरला जर आपण त्यावेळेची परिस्थिती पाहिली तर ती परिस्थिती अशी होती की काश्मीरला वेगळा झेंडा होता, भारताला वेगळा झेंडा होता, काश्मीरचं वेगळं संविधान होतं, भारताचं वेगळं संविधान होतं. भारतातल्या नागरिकांना जर काश्मीरमध्ये जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी परमिट घ्यावं लागायचं. आज जसा पासपोर्ट आहे दुसऱ्या देशामध्ये जायला तसं काश्मीरमध्ये जायला त्यावेळेला त्या ठिकाणी परमिट घ्यावं लागत होतं. आणि त्याच्यामुळं या श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत
त्या ठिकाणी त्यांनी ते आंदोलन त्या ठिकाणी केलेलं होतं, आमरण उपोषण त्यांनी त्या ठिकाणी केलं की एक देश में दो विधान दो निशान नहीं चलेगा, एक निशान एक ही विधान उसमें होना चाहिए, हे काम अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी केलं. आणि हे उपोषण करत असताना आज श्यामाप्रसाद मुखर्जींचं त्या ठिकाणी निधन झालं आणि अत्यंत मोठा आघात हा अटल बिहारी वाजपेयींना त्या ठिकाणी बसलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. हा अजात शत्रू त्या ठिकाणी होता. एक मला उदाहरण या ठिकाणी द्यावं असं वाटतं की याच काश्मीरच्या मुद्द्यावरती ज्या वेळेला बेनजीर भुट्टो जे पाकिस्तानच्या पंतप्रधान त्या ठिकाणी होत्या, हे युनो मध्ये त्या ठिकाणी गेल्या. 1994 साली जेनिवा मानव अधिकार संमेलन ज्या वेळेला भरलेलं होतं त्या ठिकाणी पाकिस्ताननी काश्मीरचा मुद्दा उचलला. या काश्मीरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी भारताच्या संप्रभुतेला त्या ठिकाणी ललकारण्याचं काम केलं. 370 कलमाबद्दल त्या ठिकाणी ते बोलले. आर्मीची लोक त्या ठिकाणी जात आहेत, काश्मीरी लोकांना मारतायत, त्यांना गोळ्या घालतायत, परंतु त्यांना एक दिसला नाही की तिथली लोक सुद्धा कशा पद्धतीनं काही लोक हे आपल्या आर्मीवरती त्या ठिकाणी दगडफेक करतायत. आणि मला सांगताना अभिमान वाटतो की ज्या वेळेस पासून हे 370 कलम काढून टाकलंय मागच्या 1-1.5 वर्षामध्ये, त्यावेळेस पासून एकही त्या ठिकाणी दगडफेकीची घटना झालेली नाही हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून त्यावेळेला हे बेनजीर भुट्टोनी अत्यंत खोटं असं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची मांडणी केली. आणि त्यावेळेला आपल्या देशामध्ये नरसिंहरावांचं काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी होतं. हे नरसिंहराव अत्यंत चतुर नेते होते. हे नरसिंहराव अत्यंत चांगले पंतप्रधान होते. हे नरसिंहराव भारतातले अत्यंत उच्च पंतप्रधानपैकी एक पंतप्रधान होते. परंतु हे बुद्धिमान जरी असले तरी ह्यांना बोलायला येत नव्हतं, ह्यांना मांडण्याची कला ह्यांच्याकडे नव्हती. आणि त्यांनी विचार केला की बाबा या मानवाधिकार संमेलनामध्ये आपल्या देशाची बाजू कुणी मांडली पाहिजे. त्यांनी त्यांच्या पार्टीचा विचार केला. त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी त्यांच्या सरकारमध्ये असलेल्या सगळ्या मंत्र्यांचा विचार केला आणि शेवटी ते एका निर्णयावरती आले, आपल्याकडचं कुणीच बोलू शकत नाही. आपल्याला जर कोणाला पाठवायचं असेल तर आपल्याला युनो मध्ये आपल्याला अटल बिहारी वाजपेयींना पाठवलं पाहिजे. म्हणजे मला ही गोष्ट अशी वाटती, मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं, शत्रु ऐसा कि अपने मित्र से ज्यादा विश्वास शत्रु पर किया जाए. शत्रु ऐसा कि अपने मित्र से ज्यादा विश्वास शत्रु पर किया जाए. मित्रापेक्षा जास्त विश्वास हा शत्रूवरती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये होता. आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं की ज्या वेळेला त्या ठिकाणी नरसिंहरावांनी अटल बिहारी वाजपेयींना त्या ठिकाणी पाठवलं, त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा त्यांची बाजू ही हिंदी भाषेमध्ये युनोमध्ये त्या ठिकाणी मांडली. आणि बेनजीर भुट्टोंनी त्या ठिकाणी म्हणलं की अरे हे कोण आलंय. सगळी लोक अचंबित झाली, संपूर्ण जग अचंबित झालं की एकमेव असं भारताचं लोकतंत्र आहे, एकमेव अशी भारताची त्या ठिकाणी सत्ता आहे, एकमेव भारत असा देश आहे की त्या ठिकाणी त्यांनी सरकारची बाजू मांडायला विपक्ष मधला नेता त्या ठिकाणी आलाय. बेनजीर भुट्टोंनी त्यांच्या देशामध्ये जाऊन त्यांना सांगितलं की बघा भारताकडे काय त्यांचं विचित्र लोकतंत्र आहे. आपल्या देशामध्ये जी आपली त्या ठिकाणी विरोधी पार्टीमधली लोक आहेत की अशा पद्धतीनं देशाच्या विरोधामध्ये बोलतात, सरकारच्या विरोधामध्ये बोलतात की संपूर्ण जगामध्ये आपली नाचक्की होती. आणि अटल बिहारी वाजपेयींनी सगळ्यात चांगलं आपल्या देशाबद्दलची माहिती मांडण्याचं काम हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये केलेलं होतं. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी अजून एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षामध्ये येते की पी व्ही नरसिंहरावांसोबत जे त्या ठिकाणी पूर्व आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्यासोबत सुद्धा अत्यंत चांगले रिलेशन यांचे त्या ठिकाणी होते. लिडरशिपमुळे त्यांनी पॉलिटिक्स कधी घाण होऊ दिलं नाही. अत्यंत चांगले रिलेशन सगळ्या पार्टीतल्या लोकांसोबत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी ठेवले. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारणाची ज्या वेळेला ते परिस्थिती पाहतात, परिस्थिती बघत असताना त्या ठिकाणी एक कविता त्यांची मला त्या ठिकाणी आठवती. ती कविता अशी होती, कौरव कौन पांडव कौन, कौरव कौन पांडव कौन, टेढ़ा सवाल है, दोनों ओर शकुनी का फैला कुटजाल है, धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है, धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है, हर पंचायत में पांचाली अपमानित है, हर पंचायत में पांचाली अपमानित है, बिना कृष्ण के आज महाभारत होना है, बिना कृष्ण के आज महाभारत होना है, कोई राजा बने रंक को तो रोना है, रंक को तो रोना है. असे विचार
हे त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती हे अटल बिहारी वाजपेयींचे त्या ठिकाणी होते, हे आपण लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा एक फेमस डायलॉग आहे, जे भाषण आज सुद्धा आपल्याला युट्यूबवरती त्या ठिकाणी दिसतं, ते म्हणजे असं आहे की अटल बिहारी वाजपेयी देशाला एक नंबरचं मानायचे, मग पार्टी, मग स्वतः, आणि अशा पद्धतीनं असे विचार त्यांचे असताना त्यांचं एक वाक्य मला त्या ठिकाणी आठवतं, ते म्हणजे सत्ता का खेल चलेगा, सत्ता का खेल चलेगा, सरकारें आएंगी सरकारें जाएंगी, पार्टियां बनेंगी पार्टियां बिगड़ेंगी, लेकिन ये देश अमर होना चाहिए, ये देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. हे विचार हे त्या ठिकाणी त्यांचे नरसिंह रावांच्या समोर त्या ठिकाणी मांडण्याचं काम हे त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि त्यांची मैत्री इतकी चांगली होती की अटल बिहारी वाजपेयींचं जे त्या ठिकाणी एक त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं, मेरी 51 कविताए, माझ्या 51 कविता, असं एक त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं. ते सुद्धा पुस्तकाचं विमोचन हे पी.व्ही. नरसिंह रावांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्याचं काम हे अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी केलेलं होतं. 74 सालानंतर या देशामध्ये, या भारत देशामध्ये पक्ष आणि विपक्ष मध्ये एक चांगले दोन मित्र त्या ठिकाणी आलेले होते. आणि त्याच्यामुळं तो जो पी.व्ही. नरसिंह रावांचा जो काळ आहे, हा काळ सुवर्ण काळ सुद्धा त्या ठिकाणी म्हणलं जातं, की ज्याच्यामध्ये ग्लोबलायझेशन झालं, ज्याच्यामध्ये भारतामध्ये प्रायव्हेटायझेशन झालं, असं काम हे त्यावेळेला त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि ज्या वेळेला 51 कवितांचं त्या ठिकाणी पुस्तक बनवलं, त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींची अजून एक कविता होती, जी कविता माझ्यासारख्या युवकाला, तुमच्यासारख्या प्रत्येक माणसाला अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने उभं राहिलं पाहिजे ह्याची प्रेरणा त्या ठिकाणी देऊन जाऊ शकतं. अटल बिहारी वाजपेयी असं म्हणतात, टूटे हुए सपने की कौन सुने सिसकी, टूटे हुए सपने की कौन सुने सिसकी, अंतर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नया गाता हूं. हे कविता इतके चांगले कवी, एक आझाद शत्रू, राजकारणामध्ये सुद्धा एक नंबरचं काम, आपल्या ज्या ठिकाणी आपण काम करतोय त्याच्यामध्ये आपलं नाव एक नंबरला राहण्याचं काम हे त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी केलेलं होतं. पी.व्ही. नरसिंह रावाची आणि अटल बिहारी वाजपेयींची इतकी चांगली मैत्री होती की ज्या वेळेला एक दिवशी संसदेमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग पी.व्ही. नरसिंह रावांच्या त्या ठिकाणी सरकारमध्ये काम करत होते, त्यांच्याकडे ते फायनान्स मिनिस्टर म्हणून, वित्तमंत्री म्हणून ते काम पाहत होते. आणि त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या नीतीवरती अटल बिहारी वाजपेयींनी इतके प्रश्न विचारले, इतकी टीका केली की त्याच्यानंतर मनमोहन सिंग पी.व्ही. नरसिंह रावांकडे गेले आणि ते म्हणले की आज माझी इतकी बेइज्जती झालेली आहे, मला आता मंत्रीपद नकोय, हा माझा राजीनामा घ्या, मी आता इथं काही राहणार नाही. पी.व्ही. नरसिंहराव म्हणले, अरे असं काही नसतं, ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात, हे राजकारण आहे. कारण हे जे आपले मनमोहन सिंग आहेत, हे मनमोहन सिंग आधी गव्हर्नर होते, त्याच्या आधी ते शिक्षक होते, त्यांना राजकारणाची एवढी माहिती नव्हती, परंतु अत्यंत हुशार व्यक्तिमत्व म्हणजे मनमोहन सिंग त्या ठिकाणी होते. सगळ्यांनी समजून सांगितलं, पी.व्ही. नरसिंहरावांनी समजून सांगितलं, तरी मनमोहन सिंग ऐकायला तयार नव्हते. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी अटल बिहारी वाजपेयींना बोलून घेतलं आणि अटल बिहारी वाजपेयींनी आल्यानंतर त्यांना समजून सांगितलं की अरे मनमोहन सिंग जी, ये तो प्रोफेशनल है, आप इसको पर्सनली मत लीजिए. आणि त्यावेळेला त्यांनी अजून एक कविता ही मनमोहन सिंगांना त्या ठिकाणी वाचून दाखवली. ती अशी होती की राजनीति काजल की कटोरी है, राजनीति काजल की कटोरी है, जो इसमें जाता है काला होकर आता है, जो इसमें जाता है काला होकर आता है, काला होकर निकलता है. ऐसी राजनीतिक व्यवस्था में ईमानदार होकर भी सक्रिय रहना, बेदाग छवि बनाए रखना क्या कठिन नहीं हो गया है, असा त्यांनी प्रश्न हा त्या ठिकाणी आपल्या मनमोहन सिंग यांना त्या ठिकाणी तो विचारला. आणि म्हणून मला अटल बिहारी वाजपेयींकडे पाहिल्यानंतर सुद्धा हा व्यक्ती पक्षामध्ये होता का विपक्षामध्ये होता हे त्यांचं काम पाहिल्यानंतर, हे त्यांचं वाचत असताना चरित्र, हा मोठा प्रश्न मला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये तो पडतो. आणि म्हणून अगर लीडर हो तो ऐसा लीडर हो कि अपने शत्रु भी अपने मित्र से ज्यादा विश्वास करे. म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं की अगर लीडर हो तो ऐसा लीडर हो कि अपना शत्रु भी अपने मित्र से ज्यादा विश्वास
अपने आप पर करे, आपके ऊपर करे, इतकं चांगलं व्यक्तिमत्व हे त्या ठिकाणी त्यांचं होतं. आणि म्हणून 1998 साली अत्यंत विचार शुद्ध असलेला माणूस, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जे ठरवलेलं आहे, आपल्या मनाशी जे आपण गाठ बांधलेली आहे, एवढंच नाही, जे आपण आपले लक्ष्मण रेखा आपल्या राजकारणाची आपण तयार केलेली आहे, याच्या बाहेर आपण त्या ठिकाणी गेलं नाही पाहिजे, हा विचार अटल बिहारी वाजपेयींचा होता. आणि म्हणून 1998 साली ज्या वेळेला काँग्रेसच्या 270 जागा निवडून आल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या 269 जागा निवडून आल्या, त्यावेळेला त्यांच्यावरती लोक टीका करत होते की एक जागा तुम्ही कुणाला फोडून आणणार, तुम्ही कोणाची पार्टी फोडणार का, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी कोणतीही पार्टी त्या ठिकाणी फोडणार नाही. असली जर सत्ता माझ्याकडे जर मला मिळत असेल, असली सत्ता मला जर त्या ठिकाणी मिळणार असेल, तर त्यांचं असं वाक्य होतं की ऐसी अगर सत्ता मुझे मिलने वाली है, पार्टियां तोड़कर या दूसरे लोगों को साथ में लेकर अगर मुझे मेरी लक्ष्मण रेखाएं पार करनी है तो ऐसी सत्ता को मैं चिमटे से भी छूना पसंद नहीं करूंगा. आणि त्यावेळेला त्यांनी शरद पवारांचं त्या ठिकाणी उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं होतं की शरद पवारांनी काँग्रेस तोडून त्या ठिकाणी स्वतःची एनसीपी पार्टी बनवली आणि स्वतः त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते मुख्यमंत्री झाले. आणि असं उदाहरण देत मी तर असं काही केलेलं नाही आणि अशी जर सत्ता मला त्या ठिकाणी मिळणार असेल तर मी त्याला लांबून सुद्धा चिमटे से भी छूना मैं पसंद नहीं करूंगा, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हणलेलं होतं. आणि हे सांगत असताना त्यांनी त्या ठिकाणी अजून एक कविता त्या ठिकाणी केलेली होती. ती कविता म्हणजे अशी होती की बेनकाब चेहरे हैं, बेनकाब चेहरे हैं, दाग बड़े गहरे हैं, बेनकाब चेहरे हैं, दाग बड़े गहरे हैं, टूटता तिलस्म आज सच में भय खाता हूं, सच में भय खाता हूं, गीत नहीं गाता हूं, गीत नहीं गाता हूं. तिथं ते थोडे नाराज झालेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. गीत नहीं गाता हूं, गीत नहीं गाता हूं, लगी कुछ ऐसी नजर, लगी कुछ ऐसी नजर, बिखरा शीशों सा शहर, अपनों के मेलों में मीत नहीं पाता हूं, मीत नहीं पाता हूं, गीत नया गाता हूं, गीत नहीं गाता हूं, गीत नहीं गाता हूं. असे विचार इतके ते नाराज झालेले सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. आणि म्हणून आज ज्या वेळेला त्या ठिकाणी ते भाषण करत होते त्यावेळेला अनेक काँग्रेसचे नेते त्यांच्यावरती हसत होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या देशामध्ये एक पंतप्रधान असेल त्यावेळेला तुम्हाला सुद्धा सगळं संपूर्ण देश, संपूर्ण जग तुमच्यावरती हसेल. आणि आज आपल्याला दिसतं की 2014चं इलेक्शन असेल, 2019चं इलेक्शन असेल, ज्याच्यामध्ये 17 राज्यांमध्ये काँग्रेसला त्यांचं खातं सुद्धा उघडता आलं नाही. 53 सीटांवरती त्यांचं संतोष मानावा लागला. परंतु आज हा काँग्रेस आणि बीजेपीचा विषय त्या ठिकाणी नाहीये. आजचा जो विषय, हा विषय एक आजाद शत्रूचा आहे. आजाद शत्रूचा विषय हा त्या ठिकाणी आहे. धीर अधीर जनप्रिय प्रियो करो. आजचा जो विषय आहे धीर अधीर जनप्रिय, धीर अधीर जनप्रिय प्रिय करो, अशा माणसाचा आजचा विषय. धीर म्हणजे स्टेबल माइंडसेट वाली लोक, अधीर म्हणजे राग, ज्यांना लोकांना अत्यंत राग येतो अशी लोक, धीर म्हणजे मित्र, अधीर म्हणजे शत्रू, अशा लोकांचा आज विचार करण्यासाठी, अशा व्यक्तीसोबत आज बोलण्यासाठी आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये आलेलो आहोत. आज ज्या वेळेला आपण पाहतो की इतिहासामध्ये वाचत असताना अजून एक गोष्ट मला त्या ठिकाणी लक्षामध्ये आली की ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी विदेश मंत्री होते, त्यावेळेला इस्कॉनचे जे प्रमुख होते त्यावेळेचे मुख्य स्वामी जे होते शिला प्रभुप्पा जे होते, त्यावेळेला त्यांनी त्यांचे जे आत्ताचे जे 1976 साली आत्ताचे जे त्यांचे स्वामी आहेत, जे मुख्य स्वामी आहेत शिला गोपाल कृष्ण स्वामी महाराज, ह्यांना त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांना सांगितलं की जावा तुम्ही अटल बिहारी वाजपेयींना त्या ठिकाणी भेटा. आणि ते भेटल्यानंतर त्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्या अटल बिहारी वाजपेयींना त्यांनी सांगितलं की अटलजी, हमें कुछ लोगों को भारत में लेके आना है. आम्हाला 500 लोक भारतामध्ये घेऊन यायचे संपूर्ण जगामधली, जे की इथं आल्यानंतर गीता शिकतील आणि संपूर्ण जगामध्ये जाऊन गीताचा प्रचार आणि प्रसार करतील. त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींनी त्यांना तयारी दर्शवली, त्यांना परमनंट विजा देण्याचं त्या ठिकाणी त्यांनी तयारी दर्शवली. आणि त्यावेळेला या हिंदू समाजाची जी काही हिंदू समाज आहे, या हिंदू समाजाची गीता, हे हिंदू समाजाची संस्कृती संपूर्ण जगामध्ये कशा पद्धतीने गेली पाहिजे हा प्रयत्न
प्रयत्न 1977 साली त्यावेळेला त्यांनी तो केलेला आपल्याला त्याच्यामध्ये तो दिसतो. आणि शिला प्रभुपादांकडे ते स्वामी गेल्यानंतर त्यावेळेला शिला प्रभुपादांनी परत एकदा सांगितलं की हा माणूस एक दिवस या देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्यावेळेला त्यांचं वाक्य त्या ठिकाणी होतं. एवढंच नाही, शिला प्रभुपादांनी हे तर वाक्य दिलंच, परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा अटल बिहारी वाजपेयींचं भाषण ऐकताना एकदा असं म्हटलं जातं की अटल बिहारी वाजपेयी भाषण करत होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी लॉबीमधनं लोकसभेच्या जात होते. हे कोण असा माणूस बोलतोय हे ऐकण्यासाठी ते येऊन बसले आणि भाषण झाल्यानंतर सांगितलं की हा मुलगा या देशाचा परत एकदा हा मुलगा भविष्यामध्ये देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं असं एकदम चांगलं व्यक्तिमत्व हे अटल बिहारी वाजपेयींचं आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झालेलं आपल्याला दिसतं. 1978 साली ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी विदेश मंत्री होते त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयींना आज सुद्धा सगळ्यात सफल जर विदेश मंत्री या देशामधला जर कोण असेल तर ते अटल बिहारी वाजपेयींचं नाव घेतलं जातं. आणि त्यावेळेला अनेक वर्षांनी भारतामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर लोसो हे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून 1980 साली त्यांनी बीजेपीची स्थापना केली. हे बीजेपीची स्थापना करत असताना 1994 साली ज्या वेळेला पहिलं इलेक्शन त्या ठिकाणी ते लढले बीजेपी म्हणून, त्यावेळेला त्यांच्या 2च जागा आल्या. याचं कारण म्हणजे त्यावेळेला इंदिरा गांधींची हत्या झालेली होती आणि इंदिरा गांधींच्या हत्येमुळं संपूर्ण देशामध्ये इंदिरा गांधींची एक शोकची लहर पसरलेली होती आणि म्हणून त्यांच्या 2च जागा आल्या. 1996 साली 13 दिवसाचे पंतप्रधान त्या ठिकाणी झाले, 13 दिवसाचं सरकार बनवलं. 1998 ते 1999 मध्ये 13 महिन्याचं सरकार त्यांनी बनवलं, 13 महिन्यासाठी ते पंतप्रधान झाले. आणि 1999 ते 2004 त्या ठिकाणी 5 वर्ष बिना काँग्रेस व्यक्तीचा असं त्यांनी पहिलं एक वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी बनवलं की एकमेव असा व्यक्ती की ज्यांनी 5 वर्ष विदाऊट काँग्रेसचा माणूस असताना, काँग्रेसचं सरकार नसताना त्यांनी आपलं जे काही पूर्ण काल आहे सरकारचा तो काल हा पूर्ण करण्याचं काम हे त्या ठिकाणी त्यांनी केलं. अनेक आधी सरकारी आल्या गेल्या, परंतु काही सरकार 1 वर्ष टिकली, काही सरकार 2 वर्ष टिकली. हे एकमेव सरकार होतं जे 5 वर्ष त्या ठिकाणी टिकलं. अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेला सत्तेमध्ये आले, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचं व्हिजन मिशन अत्यंत क्लिअर होतं की मला काय करायचंय, हा देश मला कुठे घेऊन जायचा आहे हे त्यांच्या डोक्यामध्ये अत्यंत क्लिअर त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून आल्या पहिला विषय त्यांनी त्यांच्या हातामध्ये कोणता घेतलेला असेल तर तो होता परमाणु परीक्षणाचा निर्णय. हा त्यांनी सगळ्यात पहिला त्या ठिकाणी घेतलेला होता. इंदिरा गांधींना हे अटल बिहारी वाजपेयी उगाच त्या ठिकाणी दुर्गा म्हणत नव्हते. 1972 साली अत्यंत मोठ्या अडचणी इंदिरा गांधींना परमाणु परीक्षण करताना आल्या, अत्यंत अडचणी त्यांना आल्या. अनेक देशांनी प्रतिबंध घातले, चायनाने प्रॉब्लेम केला, रशियाने प्रॉब्लेम केला, त्या ठिकाणी अमेरिकेने प्रॉब्लेम केला. तरी सुद्धा इंदिरा गांधींनी 1974 साली त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी स्माइलिंग बुद्धा नावानी ऑपरेशन त्या ठिकाणी लॉन्च केलं आणि पहिलं परमाणु परीक्षण या देशाचं करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं. परंतु ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी परत पंतप्रधान झाले, पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी 11 आणि 13 मेला 11 आणि 13 मेला 1998 साली त्या ठिकाणी त्यांनी परत एकदा परमाणु परीक्षण 5 दिवसाचं त्या ठिकाणी केलं. इतक्या अडचणी आल्या, अमेरिकेने अनेक धमक्या दिल्या, अमेरिकेने त्यांचे युद्धवाहक जहाजं होती ती भारताच्या दिशेनं पाठवली, सॅटेलाइट भारत देशावरती लावले, विमानं भारताच्या दिशेनं पाठवली. इतकं मोठं त्यांनी अमेरिकेने भारताला त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. चायनाने प्रेशर केला, पाकिस्तानने हा मुद्दा जगभर त्या ठिकाणी उचलला, रशिया त्या ठिकाणी आपल्या बाजूने संपूर्ण मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी उभा राहिला नाही आणि अमेरिकेने सॅटेलाइट भारतावरती राहिला. अमेरिकेचा तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, जितकेही देश या पृथ्वी तलावरती आहेत या प्रत्येक देशांसाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक देशावरती सॅटेलाइट लावलेले आहेत. तिथं काय होतं, तिथं काही होत नाही हे सगळं त्या ठिकाणी अमेरिकेला त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी दिसतं आणि प्रत्येक देशासाठी सेपरेट डिपार्टमेंट केलेलं आहे. ती लोक त्या ठिकाणी जर काय हालचाल झाली तर ते लगेचच राष्ट्राध्यक्षाला त्या ठिकाणी कळवण्याचं काम त्याच्यामध्ये करतात. आणि अटल बिहारी वाजपेयींची दृढ इच्छाशक्ती असल्यामुळं, आपल्याकडे चांगली टीम असल्यामुळं, चांगली आर्मी असल्यामुळं, चांगले वैज्ञानिक असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी ते परमाणु परीक्षणाचं काम केलं. इतकं अवघड होतं की दर अर्ध्या 1 तासाला त्या ठिकाणी वरनं सॅटेलाइट यायचा, ते काम करायचं. काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी परमाणु पिक्चर जॉन एब्राहमचा त्या ठिकाणी पाहिला असेल.
इतकं अवघड त्या ठिकाणी होत होतं की दर 1 तासाने ज्या वेळेला ते सॅटेलाइट यायचं, ते परमाणूची जी जागा होती पोखरणची राजस्थान मधली ते आहे अशी दिसली पाहिजे, तिथं पायाचे निशाण उमटले नाही पाहिजे, टायरचे निशाण नाही उमटले पाहिजे, तिथं लोक आहेत ती दिसली नाही पाहिजे, गाड्या तिथं दिसल्या नाही पाहिजे. त्या पोखरणमध्ये अनेक त्या ठिकाणी सीआयएचे एजंट नेऊन ठेवलेले होते. जसे आपल्याकडे रॉ एजंट आहेत तसे त्या ठिकाणी सीआयए एजंट नेऊन ठेवलेले होते. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हे आपलं परमाणु परीक्षण त्या ठिकाणी केलं आणि त्याला शक्ती, ऑपरेशन शक्ती असं नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलं. आणि हे देत असताना हे परमाणु परीक्षण सफल करण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींना त्या ठिकाणी यश आलं. आणि 11 मेला हे सफल झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे तिथून पुढं ज्या वेळेला 11 मे होतं त्यावेळेला ह्या परमाणु परीक्षणला रिसर्जंट इंडिया डे असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. हे काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं अटल बिहारी वाजपेयींना त्यांनी पंतप्रधान झाल्या त्या ठिकाणी केलं. दुसरं काम त्यांनी पंतप्रधान झाल्या केलं ते म्हणजे की त्यांनी पहिलं पत्र पाकिस्तानला पाठवलं. त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला की बाबा आपण पडोसी आहोत, पडोसी काय बदलता येत नसतात, आपल्याला आपल्या शेजारचा माणूस काही नेहमी बदलता येत नाही, आपण मित्र बदलू, आपण आपले मित्र जरी बदलले तरी पडोसी माणूस हा नेहमी त्या ठिकाणी एकच असतो. आणि त्याच्यामुळं आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपलं जे काही त्या ठिकाणी आपलं जे काही संबंध आहेत हे संबंध आपण चांगले करणं अत्यंत गरजेचे आहेत. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी हे पत्र पाठवल्यानंतर सदा ए सरहद नावाची बस सेवा त्या ठिकाणी दिल्ली आणि लाहोर मध्ये त्या ठिकाणी चालू केली. ही ज्या वेळेला चालू करत असताना त्यांनी असं सांगितलं की दिल से दिल की दूरी रहेगी तब तक रिश्तों की मजबूरी रहेगी, दिल से दिल की दूरी रहेगी तब तक रिश्तों में मजबूरी रहेगी. आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी या सदा ए सरहद बसमध्ये स्वतः ते त्या ठिकाणी गेले आणि या दोन्ही देशांमधले जे कॉमन चांगली जी लोक होती त्या लोकांना ते सोबत घेऊन गेले. भारत पाकिस्तानची मैत्री चांगली व्हावी म्हणून ते त्या ठिकाणी घेऊन गेले. मग ते क्रिकेटर कपिल देवला त्या ठिकाणी घेऊन गेले. ते क्रिकेट दोन्ही देशांचा जीव आहे आपल्याला माहिती. दोन्ही देशांमध्ये त्या ठिकाणी क्रिकेटरला खूप महत्व दिलं जातं. नंतर जावेद अख्तरला ते सोबत घेऊन गेले की ज्यांची उर्दू अत्यंत चांगली होती, उर्दू मध्ये बोलण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले. मलिका साराभाईला त्या ठिकाणी घेऊन गेले. देवानंद जे ऍक्टर होते त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले की त्यांचं जे पिक्चर आहेत ते दोन्ही देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चालायचे. लालू यादवांना घेऊन गेले. लालू यादवांची आपल्याला शैली माहिती असेल की ते भाषणामध्ये अत्यंत कॉमेडी करतात, त्यांना ते त्या ठिकाणी घेऊन गेले. प्रकाश सिंग बादलांना घेऊन गेले जे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आहेत, त्यांना ते त्या ठिकाणी घेऊन गेले. जे किसान नेता सुद्धा आहेत त्यांना ते त्या ठिकाणी घेऊन गेले. परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, जो एक बार गलती करे वो नादान, जो एक बार गलती करे वो नादान, जो 2 बार गलती करे वो अनजान. एक बार गलती करे वो नादान, 2 बार गलती करे वो अनजान, जो बार गलती करे वो शैतान, जो जिंदगी भर गलती करे वो पाकिस्तान काही परत कधी तो सुधारला नाही. आणि त्यांनी कारगिलमध्ये त्या ठिकाणी युद्ध करायला सुरुवात केलं. कारगिलच्या पोस्टवरती अनेक आपले जे लेह लडाखचे जे बाजू आहेत तिकडे काश्मीरमध्ये अनेक उंच ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांचे पोस्ट त्या ठिकाणी बनवले. इकडे आपण आपले मैत्री एक्सप्रेस पाठवतोय, इकडे सदा ए सरहद गाडी आपण पाठवतोय, आपण इकडे मैत्रीचा हात पुढे करतोय आणि इकडे ह्यांनी आर्मी त्या ठिकाणी पाठवली. परंतु आपल्या सगळ्यांना माहितीये अटल बिहारी वाजपेयी अत्यंत कडक होते. नावाप्रमाणेच ते कडक होते. अटल म्हणजे फर्म, अटल म्हणजे स्ट्रॉंग डिसिजन घेणारा, अटल म्हणजे मजबूत, अटल म्हणजे चट्टान, अटल म्हणजे सह्याद्री, अटल म्हणजे हिमालय. हे आपण त्या ठिकाणी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि त्यांनी दुसऱ्या पंतप्रधानांसारखं मैं निंदा करता हूं, मैं निंदा करता हूं, मैं निंदा करता हूं. 2008 ला आपल्याकडे त्या ठिकाणी आतंकवादी आले, कसाबनी 100 लोक त्या ठिकाणी आपले मारली आणि आपले पंतप्रधान सांगत राहिले मैं निंदा करता हूं, मैं निंदा करता हूं. अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला म्हणले मैं निंदा फिंदा कुछ नहीं करता, मैं किसी को जिंदा नहीं छोडूंगा. आणि 1999 साली आपण कारगिलचं युद्ध त्या ठिकाणी जिंकण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती केलं. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयी मनामध्ये कटुता कधी ठेवत नव्हते. जरी आपलं कारगिलचं युद्ध 1999 साली झालं तरी सुद्धा 2004 साली अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी सौरभ गांगुलीला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की आपण जसं मी आपणच पत्र पाठवलंय की आपण कधी आपला जवळचा, आपला पडोसी, आपले शेजारी आपण बदलू शकत नाही. आपण परत एकदा मैत्रीचा हात आपण पुढे करू. तुम्ही जाओ, आप जाइए और मैच जीतिए, उसके साथ साथ दिल भी जीतिए. आणि त्यावेळेला आपले भारत पाकिस्तान मध्ये परत एकदा मॅचेस
हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये झाल्या. इतकं मोठं महान व्यक्तिमत्व अटल बिहारी वाजपेयींचं होतं. सगळ्या लोकांचं अटल बिहारी वाजपेयींवरती खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेम होतं. आपल्या बापाप्रमाणे सगळी लोक अटल बिहारी वाजपेयींवरती त्या ठिकाणी प्रेम करत होती. ह्याचं मूर्तिमंत जर उदाहरण तुम्हाला सगळ्यांना द्यायचं झालं तर आज मला या ठिकाणी द्यावं असं वाटतं ते म्हणजे 1977 साली ज्या वेळेला जनसंघाचं सरकार होतं, ज्या वेळेला इमर्जन्सी झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये इमर्जन्सीच्या विरोधामध्ये, इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये, काँग्रेसच्या विरोधामध्ये वातावरण त्या ठिकाणी पेटवलं होतं. दिल्लीच्या रामलीला मैदानावरती त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सभा घ्यायची होती आणि ती सभा घेत असताना त्या ठिकाणी संजय गांधी त्यावेळेला होते. संजय गांधींनी अत्यंत एक चांगली शक्कल लढवली की सगळी लोक इकडे गेली नाहीत पाहिजे यांच्या सभेला, कारण सभांना गर्दी होत होती. त्यावेळेला त्यांनी गुरुवार असताना सुद्धा, वार गुरुवार होता तरी सुद्धा दर शनिवारी दर रविवारी त्या ठिकाणी दूरदर्शनला पिक्चर दाखवले जायचे. आणि त्यावेळेला रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूरांचा त्या ठिकाणी बॉबी नावाचा पिक्चर आलेला होता. हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए, हे गाणं त्या पिक्चर मधलं त्या ठिकाणी फेमस झालेलं होतं. मग त्यावेळेच्या युवकांना त्या ठिकाणी ते गाणं इतकं आवडायचं की अरे पोरगी आणि मी एक खोलीमध्ये ती बी चावी हरवलेली, मजाच मजा आहे. आणि त्यावेळेला संजय गांधींनी हा पिक्चर त्या ठिकाणी तो गुरुवारी लावला. तरी सुद्धा सर्दी असताना, पाऊस असताना सुद्धा दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये रात्रीच्या 10 वाजेपर्यंत अटल बिहारी वाजपेयींची सभा ऐकण्यासाठी अनेक लाखो लोकांचा समुदाय, जनसमुदाय हा त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होता. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. अटल बिहारी वाजपेयींचं अत्यंत प्रेम हे सगळ्या समाजातल्या, सर्व धर्मांवरती, सगळ्या समाजातल्या लोकांवरती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती होतं. ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडली, बाबरी मस्जिद पाडल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी बीजेपीचं कल्याण सिंगांचं सरकार होतं, तरी सुद्धा ते बोलले की जे झालं हे चुकीचं झालं. 2002 ला ज्या वेळेला गुजरातमध्ये त्या ठिकाणी दंगली झाल्या हिंदू मुसलमान, त्यावेळेला त्यांनी नरेंद्र मोदींना, आताच्या पंतप्रधानांना सल्ला दिलेला होता की तुम्ही राजधर्माचं पालन केलं पाहिजे. प्रजा प्रजा में राजा के लिए भेद हो नहीं सकता, असा मोलाचा सल्ला त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींनी त्या ठिकाणी देण्याचं काम हे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती केलेलं आपल्याला हे त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयींचं असं एक म्हणणं होतं की मी 50 वर्ष ज्या सरकारांनी कामं केलेली आहेत ह्या सरकारांवर मी टीका करणार नाही. ह्या सरकारांवर जर मी टीका केली तर मी या भारत देशाचा जो काय पुरुषार्थ आहे ह्याच्यावरती मी पाणी फेरेल. इथल्या सामान्य जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातली जी लोक येत आहेत यांच्या पुरुषार्थावरती मी पाणी फेरल्यासारखं मला त्या ठिकाणी वाटेल. आणि म्हणून प्रत्येकाने या देशाच्या उन्नतीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपलं त्या ठिकाणी नाव केलेलं आहे. आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम हे ह्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. हे अटल बिहारी वाजपेयींना त्या ठिकाणी वाटत होतं. आणि अटल बिहारी वाजपेयी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने 2004 पर्यंत राजकारणामध्ये सक्रिय असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. अटल बिहारी वाजपेयींना अत्यंत नुसतंच राजकारण नाही, अटल बिहारी वाजपेयींना सगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत खूप मोठ्या प्रमाणावरती रुची होती, आपल्याला हे लक्षामध्ये येतं. अटल बिहारी वाजपेयींना त्यांची आवडती राजनेता होते. मी मगाशी जसं सांगितलं त्यांचे जे प्रेरणा होते ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते, त्यांच्याकडनं ते प्रेरणा घेत होते. ते सगळ्यात जास्त त्यांना ते आवडायचे. त्याचबरोबर सगळ्यात आवडतीचे त्यांचे नेता म्हणजे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू होते. बघा किती आश्चर्याची गोष्ट आहे, ज्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधामध्ये घालवलं, सगळ्यात आवडतीचे त्यांचे नेता म्हणजे ज्यांनी काँग्रेस सुरुवात केली, ज्यांनी काँग्रेस वाढवली, रुजवली, देशामध्ये पुढे घेऊन झाले, असे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू हे त्यांना त्या ठिकाणी आवडायचे. त्याचबरोबर त्यांचे आवडतीचे लेखक म्हणजे प्रेमचंद त्या ठिकाणी होते. आवडतीचे कवी म्हणजे हरिवंशराय बच्चन असतील, डॉक्टर शिवमंगल सिंह सुमन असतील, त्याचबरोबर फैज अहमद फैज हे असतील, हे त्यांचे आवडते कवी होते. पसंतीदा त्यांचे जे शास्त्रीय संगीतकार होते ते म्हणजे भीमसेन जोशी आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येतं. जे त्यांचे आवडतीचे गायक म्हणजे लता मंगेशकर होते, मुकेश होते आणि त्याचबरोबर HD बर्मन होते, हे आपल्याला लक्षात मध्ये येतं. त्यांचे आवडतीचे संगीतकार म्हणजे सचिन देव बर्मन होते, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आवडतीचे त्यांचे हिरो हिरोईन म्हणजे संजीव कपूर असतील,
त्याचबरोबर दिलीप कुमार असतील, सुचित्रा सेन असतील, राखी गुलजारानी, नूतन असतील, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. त्यांचं आवडतीचं गाणं सुद्धा अत्यंत माझ्या सुद्धा आवडतीचं एका ठिकाणीचं होतं, ते म्हणजे कभी कभी मेरे दिल में खयाल आता है. हे गाणं अटल बिहारी वाजपेयींना त्या ठिकाणी आवडायचं. त्यांचे आवडतीचे पिक्चर म्हणजे 1955 साली आलेला देवदास असेल, 1975 साली आलेला मौसम असेल, ममता असेल, हे पिक्चर हे त्या ठिकाणी त्यांना आवडायचे. आणि ज्या वेळेला हे राजकारणामध्ये यायला त्या ठिकाणी कमी कमी झालं, त्यावेळेला त्यांची सगळी काळजी ही त्यांच्या मुलीनं त्या ठिकाणी घेतली. अटल बिहारी वाजपेयी हे ब्रह्मचारी होते, परंतु ब्रह्मचारी जरी असले तरी त्यांनी एक मुलगी त्या ठिकाणी दत्तक घेतलेली होती आणि तिचं नाव म्हणजे नमिता भट्टाचार्य होतं. हे आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं चरित्र वाचताना त्याच्यामध्ये लक्षात येतं. अटल बिहारी वाजपेयींना 1992 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं, 1994 साली श्रेष्ठ संसद रत्न पुरस्काराने त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं आणि 2015 साली नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर अटल बिहारी वाजपेयींना त्या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला. माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की हा भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळताना खूप उशीर झाला असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि त्यावेळेला त्यांचं प्रकृती जी आहे ही अत्यंत खराब झालेली आहे आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि म्हणून 2015 साली स्वतः भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी घरी जाऊन त्यांना त्या ठिकाणी हा भारतरत्न पुरस्कार त्या ठिकाणी जो दिला. 2001 साली अटल बिहारी वाजपेयींना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये मुंबईच्या त्या ठिकाणी त्यांच्या गुडघ्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली. 2019 साली त्यांना अजून एक स्ट्रोकचा अटॅक आला. तो अटॅक आल्यानंतर त्यांना बोलण्याची जी त्यांची परिस्थिती होती ती अत्यंत त्या ठिकाणी कमी झाली. त्यांना लोक ओळखू यायची त्या ठिकाणी कमी झाली. एकमेव असा नेता, जो नेता त्या ठिकाणी उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, दिल्ली असेल, गुजरात असेल, असे 4 राज्यांमधून त्या ठिकाणी निवडून आला. आज तुम्हाला आणि मला निवडून यायचं म्हणलं तर एका प्रभागातनं आपण निवडून येऊ शकत नाही. या माणसाने 4 राज्यामधनं येऊन निवडणुका त्या ठिकाणी लढवल्या. एवढंच नाही, हा माणूस 47 वर्ष या देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय राहिला. 2दा राज्यसभेचा खासदार आणि 11 वेळेला लोकसभेचा खासदार म्हणून यांनी त्या ठिकाणी काम पाहण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं. अत्यंत उत्तम वक्ता, ज्यांनी स्वतःची ओळख म्हणून एक राजकारणी म्हणून तर ओळख बनवलीच, परंतु या राजकारणाच्या ओळखीसोबत समानाला समान त्या ठिकाणी एक अत्यंत उत्तम वक्ता म्हणून ज्या माणसाने आपली ओळख त्या ठिकाणी बनवली हे म्हणजे अटल बिहारी वाजपेयी होते. आणि अटल बिहारी वाजपेयींचं निधन हे 16 ऑगस्ट 2018 साली दिल्लीमध्ये त्या ठिकाणी झालं. आणि त्यांचं समाधी स्थळ म्हणजे सदैव अटल राष्ट्रीय स्मृती स्थळ दिल्ली या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार त्या ठिकाणी करण्यात आले. आणि हे अंत्यसंस्कार त्यांच्या मुलीनं त्या ठिकाणी केलेले आपल्याला दिसतात. आणि त्याच्यामधून सुद्धा एक चांगला संदेश अटल बिहारी वाजपेयींनी जाताना त्या ठिकाणी दिला. त्यांची जातानाची एक कविता मला त्या ठिकाणी या ठिकाणी सांगावीशी वाटती, ती म्हणजे मौत की अमर क्या है, मौत की उमर क्या है. अटल बिहारी वाजपेयी मरताना असं सांगतात, मौत की उम्र क्या है 2 पल भी नहीं, मौत की उम्र क्या है 2 पल भी नहीं, जिंदगी सिलसिला आजकल की नहीं, मैं जी भर जिया मैं मन से मरूं, मैं जी भर जिया मैं मन से मरूं, लौट कर आऊंगा कुछ से क्यों डरू, कुछ से क्यों डरू. कुछ से म्हणजे आता मी चाललेलो आहे, आता मी जात असताना मी जे काय आयुष्य या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे ह्याच्यासाठी मी आता जात असताना का घाबरू, मैं कुछ से क्यों डरू, असं अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी सांगतात. अशा अटल बिहारी वाजपेयींच्या संपूर्ण चरित्राकडे पाहत असताना तुम्ही आणि मी एक गोष्ट शिकणं गरजेचं आहे, ते म्हणजे मनामध्ये कुणाच्या विषयी कटू भाव आपण ठेवले नाहीत पाहिजे. ज्या ठिकाणी आपण काम करतोय ते काम अत्यंत मनाने आणि मन लावून आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि ज्या क्षेत्रामध्ये असू आपण आपलं नाव, आपल्या आई बापाचं नाव, आपलं स्वतःचं नाव, आपल्या देशाचं नाव आपण 1 नंबरला घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे काम तुम्ही आणि मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून जाताना मला अटल बिहारी वाजपेयींची शेवटची एक कविता त्या ठिकाणी सांगावीशी वाटती, ती म्हणजे भारत एक जमीन का तुकडा नाही है. अटल बिहारी वाजपेयींचं या देशावरती इतकं प्रेम होतं. अटल बिहारी वाजपेयी म्हणतात, भारत जमीन का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है, हिमालय इसका मस्तक है, गौरी शंकर शिखर है, कश्मीर क्रीट है, पंजाब और बंगाल 2 विशाल कंधे हैं, विंध्याचल कटी है, नर्मदा कर धनी है, पूर्वी और पश्चिमी घाट 2 विशाल जांगाएं हैं,
कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पकारता है, पावन इसके काले काले मेघ इसके कुंतल केश है, चांद और सूरज इसकी आरती उतारते हैं। यह बंधन की भूमी है, यह अभिनंदन की भूमी है। अटलजी असं या देशाचा उद्गार करताना असं सांगतात, यह बंधन की भूमी है, यह अभिनंदन की भूमी है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है, इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है। हम जिएंगे तो इस भारत के लिए, हम मरेंगे तो इस भारत के लिए, मरने के बाद भी गंगा में बहती हमारी अस्थियों का अगर कोई कान लगाकर सुने तो उसमें एक ही केवल आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।